युअर फ्रीज यू कॅन ऑर्गनाइज युअर लाईफ, असं माझ्या कुठेतरी वाचनात आलं आणि थोडा विचार केला आणि मला त्या वाक्यातलं तथ्य कळलं. आपलं फ्रीज म्हणजे काही कपाट नाही की कुठलीही वस्तू आणली आणि कोंबली त्यात. फ्रीज फक्त अतिआवश्यक वस्तू साठवायची जागा, त्यामुळे ते योग्य तिथेच वापरलं गेलं पाहिजे. अगदी आपल्या आयुष्यासारखं आपल्या मनात, आपल्या मेंदूत आल्या गेल्या कुठल्याही गोष्टी साठवून ठेवायच्या नसतात. आपल्या मनाला आनंद देणाऱ्या, आपल्या जगण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या गोष्टीच मनात साठवायच्या असतात, आठवणीत ठेवायच्या असतात. म्हणजे कसं आयुष्य सुटसुटीत आणि आनंददायी व्हायला मदत होते. आणि मनाच्या कोपऱ्यात डोकावलं की आनंद देणाऱ्या आणि आवश्यक गरजेच्या गोष्टी पटकन आठवतात, अगदी आपल्या फ्रीज सारखंच. त्यात कसं वस्तू व्यवस्थित आणि सुटसुटीत रचलेली असली की चटकन हात घातला की वस्तू सापडते आणि कोणतीही गोष्ट त्यात सडत नाही किंवा कुजत नाही. चला तर मग हा फ्रीज ऑर्गनाइज कसा करायचा याविषयी माहिती जाणून घेऊया. स्वागत आहे तुमचे यामीज लाईफस्टाईल मध्ये. पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा आहे माझा भला मोठा साधारणतः गोदरेज कपाटाच्या आकाराचा फ्रीज. याला साइड बाय साइड रेफ्रिजरेटर असं म्हणतात. हा व्हिडिओ स्पॉन्सर नाही, माझा अनुभव तुमच्याशी शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा फ्रीज मी 1 वर्षापूर्वी घेतला होता. त्यापूर्वी मी सिंगल डोअरचा फ्रीज वापरत होते, पण तो खूप जुना झाला होता आणि खराबही झाला होता. तसंच सामान ठेवायला सुद्धा तो पुरत नव्हता. त्यामुळे मी नवीन फ्रीज घ्यायचं ठरवलं, पण पुन्हा लहानच फ्रीज घेतला तर पुन्हा सेम प्रॉब्लेम आला असता, सामान त्यात नीटसं बसलं नसतं. म्हणून मोठाच फ्रीज घ्यायचं असं मी ठरवलं. त्यात बरीच शोधाशोध केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की भला मोठा फ्रीज घ्यायचा तर त्याची खूप मोठी किंमतसुद्धा मोजावी लागेल. मग ॲमेझॉनवर सर्च करताना त्या किमतीपेक्षा थोडासा कमी रिजनेबल किमतीला मोठ्या फ्रीजच्या फॅसिलिटीज असणारा हा फ्रीज आम्हाला सापडला. तर आम्ही हा फ्रीज ॲमेझॉनवरून ऑनलाईन मागवलेला आहे. हा स्वतः ॲमेझॉन कंपनीचं प्रोडक्शन असणारा ॲमेझॉन बेसिक्सचा फ्रीज आहे. मनात खूप धाकधूक होती की एवढी मोठी किंमत पे करून आपण फ्रीज घेतोय, पण तोही ऑनलाईन, आणि तो चांगला येईल की नाही, फॉल्टी तर निघणार नाही ना, किंवा ट्रान्सपोर्टेशनमध्ये काही नुकसान तर होणार नाही वगैरे वगैरे खूप साऱ्या शंका मनात होत्या. कारण यासाठी सुद्धा मला खूप मोठी किंमत मोजावी लागणार होती. म्हणजे जरी हा इतर साईड बाय साईड फ्रीजच्या मानाने थोडासा स्वस्त जरी असला तरी माझ्यासारख्या सर्वसामान्य गृहिणीसाठी ही खूप मोठी किंमत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी या फ्रीजच्या सर्व डिटेल्स शेअर करणार आहे आणि सोबतच फ्रीज ऑर्गनायझेशनसाठी छोट्या छोट्या टिप्स आणि आयडियाजसुद्धा देणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या साईडला हा संपूर्ण फ्रीज एरिया आहे आणि ह्या फ्रीजची ही जी दुसरी साईड आहे तो संपूर्ण फ्रीजर आहे. म्हणजे आपल्या लहान किंवा डबल डोअर फ्रीजमध्ये वरच्या भागात जिथे आपण बर्फ बनवतो त्यासाठी हा इथे संपूर्ण भाग आहे. म्हणजे या संपूर्ण फ्रीजच्या निम्मे भागात फ्रीजर असतो. तर मध्यंतरी बरेच दिवस कामांचा खूप सारा लोड असल्यामुळे मला फ्रीज आवरायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे यात बराचसा पसारा झालेला आहे. तर आता मी यातील सर्व सामान बाहेर काढून याला रिकामा करून घेणार आहे. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे हा ॲमेझॉन बेसिक्स कंपनीचा फ्रीज आहे. याची कॅपॅसिटी साधारणतः 576 लिटर आहे आणि यात एकूण फ्रीजच्या साईडला 5 शेल्फ्स आणि खाली 2 ट्रे आणि तितकेच फ्रीजरच्या साईडला सुद्धा 5 शेल्फ्स आणि खाली 2 ट्रे आहेत आणि डोअर साईडला सुद्धा 3-3 कप्पे आहेत. तर असा हा एकंदरीत याचा आकार आहे. तर यातलं सर्व शेल्फ्स मी बाहेर काढून घेतलेले आहेत आणि यांना घासणीने मी स्वच्छ घासून आणि धुवून घेणार आहे. कारण बऱ्याचदा काय होतं ना, मुलं वस्तू बाहेर काढताना काही ना काही सांडतात किंवा आपल्याकडून सुद्धा बऱ्याचदा वस्तू सांडून जाते. त्यामुळे हे घासलं की सर्व स्वच्छ होतं. आणि जर तुमचे शेल्स जास्त खराब झालेले नसतील तर फक्त लिक्विडने पुसून घेतले ओल्या रुमालाने वगैरे तरी सुद्धा चालेल. तर मी हे सगळे शेल्स घासून स्वच्छ करणार आहे, त्यांना पुसून घेणार आहे आणि पुसल्यानंतर त्यांना बाहेर कडक उन्हात सुद्धा वाळवून घेणार आहे. कारण उन्हामुळे ही सर्व भांडी नैसर्गिकरित्या निर्जंतुक होतात आणि ही शेल्स वाळतील तोपर्यंत मी फ्रीजसुद्धा आतून स्वच्छ पुसून घेतलेला आहे. यासाठी मी फक्त ओल्या रुमालाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर जास्त डाग पडलेले असतील तर घासणीने हलकंसं इथल्या इथे घासून रुमालाने पुसून घेतलं तरीसुद्धा हे एकदम इझिली स्वच्छ होऊन जातं. तर आता हा संपूर्ण फ्रीज अतिशय स्वच्छ झालेला आहे. आता आपण सर्व शेल्स जागच्या जागी बसवून घेऊया.
फ्रीज साईडचे हे सर्व शेल्फ्स बसवून झालेले आहेत. आता फ्रीजरच्या साईडचे सर्व शेल्फ्स बसवून घेऊया. यात सुद्धा बरेच कप्पे आहेत आणि हा फ्रीज नो फ्रॉस्ट फ्रीज आहे. म्हणजे यात आपल्या नॉर्मल फ्रीजमध्ये फ्रीजरच्या भागामध्ये जसा बर्फाचा डोंगर तयार होतो, खूप सारा बर्फ साचतो, तसा बर्फ या फ्रीजरमध्ये तयार होत नाही. तर सर्व शेल्फ्स बसवून झाल्यावर मी यांच्यावर असा रनर टाकून घेणार आहे. म्हणजे अशा शीट अंथरून घेणार आहे. या मी डीमार्टमधनं घेतल्या होत्या. या ऑनलाईन किंवा दुकानावर सुद्धा मिळतात. तर बऱ्याचदा असं होतं ना की गडबडीत वस्तू ठेवताना भाजी, दूध, कोथिंबीर काही ना काही आपल्याकडनं सांडतं किंवा मुलंसुद्धा बऱ्याच वस्तू सांडून टाकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी ह्या सगळ्या प्लेट्स बाहेर काढून घासणं धुणं जमत नाही. त्यामुळे याच्यावर जर रनर असले तर ते पटकन आपल्याला वरच्यावर पुसून घेता येतं. त्यामुळे आपलं वेळ आणि मेहनत दोन्हीही वाचतात. तर अशा पद्धतीने मी या शेल्फच्या साईडचे सर्व रनर कट करून घेतलेले आहेत. आणि ते सर्व शेल्फ्समध्ये अंथरून घेतलेले आहेत. त्यानंतर हा एक छोटासा तुकडा उरलेला होता, तो सुद्धा मी दरवाजाकडे असणाऱ्या या बॉटलच्या शेल्फमध्ये सुद्धा ठेवून घेणार आहे. तसंच तुमच्याकडे जर असं रनर नसेल तर काहीही हरकत नाही. बऱ्याचदा लहान मुलांचे ड्रेस आपण विकत घेतो, त्यावेळी मुलांच्या ड्रेसला रॅप केलेले असे हे पेपर्स असतात, त्यांचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकतात. ते सुद्धा छान टिकाऊ असतात. तसंच बऱ्याचदा आपल्या मुलांच्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी आपण अशा प्लास्टिक शीट असणाऱ्या फाईल घेतो, पण प्रोजेक्ट झाले की मुलं ते फाईल सकट ते प्रोजेक्ट फेकून देतात. त्यामुळे आपण ह्या फाईलचा सुद्धा इथे रियूज करू शकतो. तर यांना सुद्धा इथे सरळ करून अंथरून घेतलं तरीही ते खूप छान दिसतात आणि हे ट्रान्सपरंट पण असतात. ट्रान्सपरंट असल्यामुळे खाली कुठली भाजी आहे हे सर्व व्यवस्थित दिसतं. आणि तुमच्याकडे ह्या सर्व रनर किंवा शीट किंवा ते कागद वगैरे काहीही नसलं तरी काही हरकत नाही. तुम्ही सिम्पली न्यूजपेपरचा वापर केला तरीसुद्धा काही हरकत नाही. छानपैकी न्यूजपेपर घ्यायचा आणि तो प्रत्येक शेल्फवर अंथरून घेतला तरीसुद्धा आपलं फ्रीज छान स्वच्छ राहतं. आता मी हे सर्व पेपर्स वगैरे अंथरून घेतलेले आहेत. आता आपण एक एक सामान रचून घेऊया. तर सुरुवात आपण मुलांचा खाऊ ठेवण्यापासून करूया. तर इथे मी असा एक बॉक्स घेतलेला आहे. यात मुलांचे चॉकलेट्स, केक्स, मफिन्स, आणखीन बरंच काय काय त्यांचा जो सर्व खाऊ असतो तो मी या डब्यात रचून घेत आहे. हा बॉक्स मी मुद्दामच ट्रान्सपरंट घेतलेला नाही, नाहीतर काय होतं ना, मुलांना जर हा खाऊ समोर दिसला तर ते एकाच दिवसात सर्व खाऊन टाकतात, जे की त्यांच्या हेल्थसाठी अजिबात चांगलं नाही. त्यामुळे मी हे सर्व डब्यात भरून ठेवते आणि ह्या डब्यावर एखाद्या भाजीची पिशवी ठेवते, म्हणजे मुलांना कळतच नाही की त्यात काय भरलेलं आहे. आणि गरजेनुसार किंवा जेवण झाल्यावर किंवा मुलं कधी कधी हट्ट करतात, चॉकलेट्स वगैरे मागतात, तर त्यावेळी यातनं एक एक चॉकलेट किंवा केक काढून आपल्याला त्यांना देता येतो. तर हा डब्बा रेडी झालेला आहे. याला मी फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे. तर आता मी ही दुसरी बास्केट घेतलेली आहे. यात मी सर्व प्रकारचे सॉसेस ठेवून घेत आहे. तसंच हे लिंबूचं लोणचं आहे. लिंबाला खूप पाणी सुटतं, त्याला बुरशी येते, त्यामुळे मी हे सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे. सोबत चिली सॉस, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, अजून बऱ्याच काही काही वस्तू आहेत, त्या सर्व मी एकत्र इथे ठेवून घेतलेल्या आहेत. म्हणजे कसं आपण चायनीज किंवा पिझ्झा वगैरे बनवतो तर ह्या सर्व गोष्टी एकाच वेळी एकाच बास्केटमधनं वापरता येतात. आणि काम झालं की सर्व बॉटल्स, पाउचेस यात व्यवस्थित रचले की पूर्ण बास्केट जशीच्या तशी आपल्याला फ्रीजमध्ये पुन्हा जागच्या जागी ठेवता येते आणि नेक्स्ट टाइमला ते आपल्याला वापरायला सोपं पडतं. तर ही बास्केट सुद्धा रेडी झाली आहे आणि ती मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेली आहे. दूध मी अशा प्रकारच्या स्टीलच्या पातेलीत साठवते. दुधावर घट्ट बसणारी एखादी प्लेट जरूर झाकावी, कारण दुधाला इतर पदार्थांचा वास लागतो आणि तुम्ही चहा बनवता किंवा दूध वगैरे पिता तर त्याचा एक वेगळाच वास येतो. म्हणून दूध कायम झाकूनच ठेवावं आणि ते आपल्या हाईटच्या कंपार्टमेंटमध्ये ठेवावं, म्हणजे आपल्याला वापरायला सोपं पडतं. तर आता पुढचा पार्ट आहे भाज्यांचा. तर भाज्या साठवण्यासाठी मी अशा प्रकारचे बॉक्सेस मागवलेले आहे. मी बऱ्याच जणींना हे वापरताना पाहिले होते आणि मला ते खूप आवडले होते. ते दिसायला अतिशय छान दिसतात, त्यामुळे मी सुद्धा हे मागवून घेतलेले आहेत. तर हे मी ऑनलाईन मागवलेले आहेत. तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही तिथून चेक करू शकतात. या डब्यांच्या खाली थोडी हाईट असणारी जाळी आहे, त्यामुळे भाज्यांना सुटणारं पाणी खाली जमा होतं आणि भाजी लवकर कुजत नाही.
त्यासोबतच हे ट्रान्सपरंट आहेत, त्यामुळे भाजीपाला पटकन सापडतो. बॉक्सेस दिसायलाही अतिशय छान आहेत. बॉक्समध्ये भाजी ठेवल्यावर त्यावर टिश्यू पेपर किंवा कॉटनचा रुमाल जरूर घालावा, त्यामुळे हे कापड किंवा टिश्यू पेपर भाज्यांना सुटणारं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं, त्यामुळे भाज्या कुजत नाही. तर एकंदरीतच हे डबे छान आहेत, फक्त ते थोडे त्यांची क्वालिटी वाईज मला ते तेवढे ड्युरेबल वाटले नाही, म्हणजे हे फारसे टिकणार नाही तसं वाटतंय. पण हौशेला मोल नसतो, त्यामुळे मी हे मागवून घेतलेलं आहे. तुम्हालाही हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक चेक करू शकतात. यांच्यामुळे फ्रीज छान दिसतो आणि फ्रीज ऑर्गनाईज करायला सुद्धा खूप मदत होते आणि बरीचशी जागासुद्धा वाचते. तर अशा पद्धतीने मी यात माझ्याकडे होत्या तेवढ्या सर्व भाज्या यात रचून घेतलेल्या आहेत. वरून टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि शक्यतोवर फ्रीजमध्ये कोणतीच भाजी अशी उघडी ठेवायची नाही, कारण कितीही भारी फ्रीज असला तरी त्यात भाज्यांची वरची साईड पूर्ण सुकते, सुरकुत्या पडतात, त्यामुळे त्या नेहमी पॅक करूनच ठेवाव्यात. मी सहसा पालेभाज्या धुवून आणि चिरून ठेवत नाही, कारण धुतल्यामुळे त्यांना खूप जास्त पाणी सुटतं आणि चिरल्यामुळे पालेभाज्यांमधले जीवनसत्व कमी होतात. पालेभाज्या असो किंवा फळभाज्या असो, सहसा अशाच पद्धतीने साठवते. अशा पद्धतीने सुटसुटीत भाज्या रचल्या की त्या आपल्याला पटकन सापडतात, त्यामुळे आपल्याला फारशी शोधाशोध करावी लागत नाही. समोर पटकन भाजी दिसते, त्यामुळे ती आपल्याला काढून चटकन वापरता येते. त्यामुळे आपला बराचसा वेळसुद्धा वाचतो आणि आपला फ्रीज छान ऑर्गनाईज राहतो. ह्या डब्यांना सुद्धा मी एका साईडला अशा पद्धतशीर ठेवून घेतलेला आहे. यांच्यामुळे फ्रीजमधली बरीच जागा वाचते आणि दिसायलाही अतिशय छान सुटसुटीत सुंदर दिसतं. महाराष्ट्रीयन घर म्हटलं की उन्हाळ्यात कच्च्या कैरीचं हळद मीठ लावलेलं लोणचं 100% बनतं. ते सुद्धा मी अशा प्रकारच्या छोट्या डब्यात ठेवलेलं आहे. त्यासोबतच उरलेले काही वस्तू त्याही मी ठेवून घेतलेल्या आहेत. ही आहे लसणाची चटणी, ही सुद्धा बाहेर ठेवली की लसणाला बुरशी वगैरे लागते, त्यामुळे ती सुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवून घेत आहे. कढीपत्ता सुद्धा डब्यात साठवून फ्रीजमध्ये ठेवला तर तो बरेच दिवस टिकतो. तसेच लसूणही निवडून ठेवला तर ऐन स्वयंपाकाच्या वेळी धावपळ होत नाही, त्यामुळे 4-5 दिवसाचा लसूण निवडून एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये ठेवते. आणि अशा एअरटाईट आणि ट्रान्सपरंट डब्यांमध्ये छोट्या छोट्या वस्तू भरून ठेवल्या की आपल्याला वस्तू वापरायला सोप्या पडतात. आता आपण आकाराने मोठी असणारी फळं किंवा भाज्या कशा साठवाव्यात हे पाहू, जेणेकरून त्या लवकर खराब होणार नाहीत आणि त्यांचा वास फ्रीजमध्ये पसरणार नाही. तर त्यांच्यासाठी मी अशा पद्धतीचा एक मोठा चौकोनी कंटेनर वापरते. गेली बरीच वर्ष मी हा डब्बा वापरते. तर शक्यतोवर डबे चौकोनी हे आकाराचेच घ्यायचे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या डब्यांच्या खाली छान पातळ सुती रुमाल किंवा कपडा किंवा टिश्यू पेपर वगैरे जरूर अंथरून घ्यावा, त्यामुळे भाज्या किंवा फळं सडत नाही, कुजत नाही. तर यात मी अशा मोठ्या आकाराची फळं रचून घेतलेली आहेत. अशा पद्धतीने वस्तू खूप जास्त दिवस फ्रेश राहतात आणि डबा ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काय भरलेलं आहे ते सुद्धा पटकन दिसतं. तर ह्या सर्व भाज्या फळं मी अशा पद्धतीने रचून घेतलेलं आहे आणि ह्या डब्याचा यूज फक्त मीच करते, त्यामुळे मी याला वरतीच ठेवते. त्यानंतर दररोज लागणाऱ्या भाज्या यांच्यासाठी मी थोडे मीडियम साईजचे कंटेनर वापरते आणि हे सुद्धा ट्रान्सपरंट आहेत. खाली टिश्यू पेपर किंवा रोजचा न्यूजपेपर किंवा रुमाल अंथरून घ्यायचा आणि त्यांच्यावर मिरची, टोमॅटो ह्या भाज्या मी इथे ठेवून घेतलेल्या आहेत. वरच्या शेल्फमध्ये मी यांना ठेवून घेणार आहे, म्हणजे मला हे वापरायला सुद्धा सोपं पडेल आणि फ्रीज सुद्धा दिसायला छान सुटसुटीत दिसेल. तर हे डबे मी या मोठ्या डब्याच्या शेजारीच ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर पुढचा पार्ट आहे हे उडदाचे पापड. त्यांच्यासाठी मी अशा पद्धतीचा गोल डब्बा वापरणार आहे. तर हे मी विकत घेतलेले पापड आहेत. हे थोडेसे ओलसर असतात, त्यामुळे त्यांना बुरशी येते, म्हणून मी ते गोल डब्यात ठेवून घेतलेले आहे. आणि हे काही एक्स्ट्रा पापड आहेत ते मला आईने दिलेले होते. हे सर्व पापड मला फारसे लागत नाही, त्याच्यामुळे मी त्यांना पण डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देते. गरजेनुसार त्यांना काढून वापरता येतात. तर हे सर्व डबे मी इथे वरती एकाच ठिकाणी रचून घेतलेले आहेत, म्हणजे दिसायला सुद्धा फ्रीज टापटीप दिसतो आणि यांच्या मागे थोडी मोकळी जागा सोडलेली आहे. तर या मागच्या भागात जे एअर कूलर असतं त्यातनं निघणारी वाफ फ्रीजमध्ये सहज पसरून फ्रीज थंड व्हायला मदत होते. त्यामुळे इथे घट्ट दाटीवाटीने वस्तू रचू नयेत आणि सुटसुटीत हा भाग ठेवावा. तर त्यानंतर पुढचा पार्ट आहे मुलांना डब्याला द्यायला काही ना काही स्वीट जरूर लागतं, त्यामुळे मी इथे थोडे जास्तीचे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत आणि ते गुलाबजामुन मी या
छानशा काचेच्या बरणीत भरून ठेवलेल्या आहेत आणि हे गुलाबजामुन खराब होऊ नयेत आणि बरेच दिवस टिकावेत म्हणून मी यांना सुद्धा एअरटाईट बरणीमध्ये भरून फ्रीजमध्येच ठेवून घेत आहे. त्यानंतर हे आहेत सुंदरसे काचेचे डबे. तर उरलेल्या भाज्या वगैरे काढून ठेवण्यासाठी मी हे वापरते. हे डबे मायक्रोवेव्ह सेफ आहेत, म्हणजे कसं गरम करण्यासाठी पातेली गॅसवर ठेवण्याची गरज नाही. मी घरी नसली तेव्हा माझे मुलं किंवा मिस्टर डबा पटकन फ्रीजमध्ये काढला की ते ओव्हनमध्ये सहज गरम करू शकतात आणि फार भांडी पण खरकटी होत नाहीत. तसेच हे डबे डिशवॉशर सेफ आहेत. हे डबे मी ऑनलाईनच मागवलेले होते. हा एकूण 3 डब्यांचा सेट आहे. लहान, मध्यम आणि मोठ्या अशा 3 आकाराचे हे डबे आहेत. मी याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल. मला पर्सनली हे डबे खूप जास्त आवडलेले आहेत. वापरायला अगदी सुटसुटीत, टिकाऊ, दिसायला सुंदर असे हे डबे आहेत. तसंच प्लास्टिक आणि स्टील कंटेनर्सला हा चांगला ऑप्शन सुद्धा आहे, कारण काही भाज्या, दही हे प्लास्टिक ॲल्युमिनियममध्ये साठवता येत नाही. त्यामुळे मी अशा काचेच्या डब्यांमध्ये हे पदार्थ साठवून ठेवते. तुम्ही फ्रीजमध्ये बघू शकता की हे दिसायला किती सुंदर आहेत. हे तुम्ही ॲज अ लंच बॉक्स सुद्धा वापरू शकतात. आता हे आहे डोसा बॅटर. सकाळी मुलांचा टिफिन बनवताना घाई होऊ नये म्हणून मी ही पूर्वतयारी करून ठेवते. तर हे बॅटर मी रात्रीच तयार करून फ्रीजमध्ये ठेवते आणि सकाळी मुलांना डोसा, इडली किंवा आप्पे बनवून पटकन देता येतात. तर हे सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं आहे. तर इथे रुमालामध्ये गवती चहा, आलं या वस्तू ठेवून घेतलेल्या आहेत आणि ह्या ॲडजस्टेबल बास्केटमध्ये त्या भरून घेतलेल्या आहेत. ही बास्केट फ्रीजच्या प्लेटमध्ये अशा पद्धतीने फिट करता येते. त्यामुळे यातनं वस्तू वापरणं सोपं जातं, कारण आलं, गवती चहा वगैरे ह्या वस्तू आपण दिवसातनं 2-3दा चहा करण्यासाठी वापरतो. या बास्केटमधनं वरच्यावरती या वस्तू वापरता येतात, त्यामुळे इतर डबे उघडण्याची गरज पडत नाही. हे आहेत काचेचे कंटेनर्स. यांच्यात मी जास्तीचे ड्रायफ्रूट्स भरून ठेवणार आहे. सहसा मी ड्रायफ्रूट्स फ्रीजमध्ये ठेवत नाही, ते डायनिंग टेबलवरच ठेवते, म्हणजे कसं मुलं दिसले तेव्हा पटकन खाऊ शकतात. पण उन्हाळ्यात त्यांना खूप मुंग्या लागतात आणि मुलं ड्रायफ्रूट्स खाल्ल्यानंतर डबे कधीच नीट लावत नाही. त्यामुळे मी गरजेपुरतेच वर काढून ठेवते आणि जे जास्तीचे असते ते अशा पद्धतीच्या एअरटाईट बरण्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते. तर हे सर्व डोअर साईडमध्ये मी रचून घेतलेले आहे. माझ्याकडे ही बोरोसिलची काचेची बॉटल आहे. यात मी फ्रूट ज्यूस किंवा ताक वगैरे भरून ठेवते. स्टील किंवा प्लास्टिकपेक्षा काचेची बॉटल वापरणं जास्त योग्य आहे, कारण काचेच्या बॉटलमध्ये कोणतीही रिॲक्शन होत नाही आणि ज्यूस, ताक वगैरे ह्या गोष्टी जास्त काळ फ्रेश राहतात. तर ही बॉटलसुद्धा मी ऑनलाईन मागवलेली आहे. तीसुद्धा दिसायला अतिशय सुंदर दिसते आणि वापरायलाही खूप इझी आहे. हिचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे. त्यानंतर काही विनेगर बॉटल, मुलांसाठीचे ज्यूस, त्यानंतर पाण्याच्या या 2 बॉटल्स या मी इथे भरून ठेवलेल्या आहेत. म्हणजे मुलांना ट्युशनला जाताना इथून भरलेली बॉटल घेऊन जाणं पटकन सोपं असतं आणि उन्हाळ्यात थंड पाणी सगळ्यांनाच लागतं. बाकी मी जास्त बॉटल्स वगैरे यात भरून ठेवत नाही, कारण माझ्या फ्रीजला वॉटर डिस्पेन्सर आहे. यात अशा पद्धतीने आतल्या बाजूने 3 लिटर पाण्याचा टब असतो. त्यात पाणी भरलं की छान थंड होतं आणि आपल्याला हवं तेव्हा फ्रीज न उघडता बाहेरूनच पाणी पिता येतं. मला खास या गोष्टीसाठी हे फ्रीज जास्त आवडतं. डोअर साईडलाच सर्वात वरच्या कप्प्यात मी अंडे, कोकम सरबत किंवा एक्स्ट्राच्या ज्या आपल्या काही छोट्या मोठ्या वस्तू असतात त्यासुद्धा आपण इथे ठेवून घेऊ शकतो. आता मी आकाराने मोठ्या असणाऱ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे. तर ही भरताची वांगी आहेत. ही कोणत्याच मोठ्या डब्यात बसणार नाहीत, त्यामुळे मी यांना कॉटनच्या रुमालात बांधून कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवते. आणि सोबत ही रताळी थोडीशी जास्तीची आणली गेली होती. सोबतच गड्डा कोबी सुद्धा आहे. यांनासुद्धा मी रुमालात बांधून पॅक करून घेणार आहे. रुमाल आणि कॅरीबॅग यांच्यामध्ये भाज्या व्यवस्थित पॅक केल्या तर त्या खूप जास्त दिवस जशाच्या तशा राहतात, अजिबात कोमेजत नाहीत.
दुसरे फारसे महागडे डबे जरी तुमच्याकडे नसतील तरी तुम्ही अशा पद्धतीने भाज्या नक्की ठेवून बघा. यांचा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल. अगदी 15-15 दिवससुद्धा भाज्या जशाच्या तशा राहतात. त्यानंतर मी या खालच्या ट्रेमध्ये ठेवणार आहे. या अगदी ट्रान्सपरंट नसल्या तरीसुद्धा आपल्याला हात लावून कळतं की यात कोणती भाजी किंवा फळ असेल. तसंच यांच्यासोबतच मी माझ्याकडे आता जेवढी होती तेवढी फळं वगैरे धुवून ठेवून घेतलेली आहे. यांना मी कोणत्याही डब्यात वगैरे पॅक करून ठेवणार नाही आहे. ही फळं मी अशीच ठेवते, म्हणजे कसं की मुलांनी ट्रे उघडला की ही फळं त्यांना समोर दिसतील आणि ते पटकन काढून खाऊ शकतील. तर यात अजूनसुद्धा जागा शिल्लक आहे, म्हणजे कसं की आता काही फळं वगैरे आणली तर तीसुद्धा मला पटकन यात ठेवता येतील. तर आता या बाकीच्या काही गोष्टी मी ऑर्गनाईज करून घेणार आहे. हे जास्तीचं तूप आहे, त्यानंतर हा खोबऱ्याचा खीस आहे जो लवकर खवट होतो, तोही मी बरण्यांमध्ये भरून घेणार आहे. सोबतच ही एक्स्ट्राची हळद पावडर आहे जी मला आईने दिलेली होती. हे आहे डाळवं, तर ते सुद्धा बाहेर खवट होतं, तेही मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. तसंच हा घाटी मसाला आहे, तर हा मी घरीच तयार केलेला होता. 1 किलो मी वापरायला वरच काढून ठेवलेला आहे, पण हा जो एक्स्ट्राचा होता तो मी इथे ठेवून घेत आहे. त्यानंतर हे तूप, सोबत कसुरी मेथी, खोबऱ्याचा खीस, या सर्व वस्तू या मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत. यांच्यावर तुम्ही लेबलसुद्धा लावून ठेवू शकता, पण हे डबे ट्रान्सपरंट असल्यामुळे तशी मला काही त्यांची गरज वाटली नाही. सोबतच हे जास्तीचे खजूर होते ते सुद्धा मी इथे ठेवून घेतलेले आहेत. हे सर्व मी इथे सुटसुटीत पद्धतीने रचून घेतलेलं आहे, म्हणजे कसं वस्तू पटकन समोर दिसते आणि पटकन सापडते. तर ही फ्रीजची संपूर्ण साईड आता व्यवस्थित ऑर्गनाईज करून रेडी आहे. आता आपण रेफ्रिजरेटरची दुसरी साईड रचून घेऊया. हा फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर आहे, म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये जसं बर्फाचा डोंगर तयार होतो, खूप सारा बर्फ साचतो, तसा बर्फ या फ्रीजरमध्ये साचत नाही. तर माझ्याकडे अशा काही एअरटाईट आणि ट्रान्सपरंट बरण्या आहेत, त्यांच्यामध्ये मी खडे मसाले ठेवून घेत आहे. महाराष्ट्रीयन घरात, स्पेशली आमच्या खानदेशात, आठवड्याला मसाल्याची पाटोड्यांची भाजी असो, काळ्या मसाल्याचं मटण असो किंवा पाहुणे रावळ येणार असो, हमखास मसाल्याची भाजी होतेच. आणि त्यात गोड्या मसाल्यासोबतच थोडे थोडे खडे मसालेसुद्धा वापरले जातात, म्हणजे कसं भाज्यांची चव एकदम झणझणीत येते. तर ह्या भाज्या करण्यासाठी मी सर्व जगभरातले मसाले आणून ठेवलेले आहेत आणि हे सर्व मसाले मी अशा डब्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवलेले आहे. शक्यतोवर खडे मसाले फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नसते, पण मसाले जास्त दिवस टिकावेत आणि त्यांचा फ्रेशनेस कायम असावा, त्यांचा वास, त्यांचा जो छान सुगंध असतो तो उडून जाऊ नये, म्हणून मी ते सर्व कॅरी बॅगमध्ये पॅक करून एअरटाईट बरणीत भरून ठेवते. तर अशा पद्धतीने मी सर्व मसाले या डब्यांमध्ये भरून घेतलेले आहेत. आणि हे डबे मी फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहे. तर हे मी इथे रचून घेतलेलं आहे. आईने नागलीचं हे पीठ पाठवलं होतं आणि सोबत ढोकळ्यांचं प्रेमिक्ससुद्धा करून दिलेलं होतं, तर ते सुद्धा बाहेर खराब होऊ नये म्हणून मी ते सुद्धा मी समोरच सर्वात वरच्या कप्प्यात रचून घेतलेलं आहे. फ्रीजर साईडचा पहिला कंपार्टमेंट रेडी आहे. 2 नंबरच्या कंपार्टमेंटमध्ये मुलांचे हे आईस्क्रीम्स, पेप्सी किंवा त्यांना जे खायला ज्या गोष्टी लागतात ते सर्व मी इथे रचून घेतलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये मुलांना अधूनमधून थंड पदार्थ खाण्याची आवक येते, मुलांनाच काय तर आपल्याला सुद्धा खावंसं वाटतं, तर त्यासाठी मी हा फॅमिली पॅक वगैरे अधनमधनं आणून ठेवते आणि हे सर्व मी इथे रचून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे हा थर्ड शेल्फ आहे, यात आईस ट्रे ठेवून घेतलेला आहे. आता पुढे मी असा एक मोठाच थोडा उंच असा प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे. त्यात मी मसाल्यांचे, ग्रेव्हीचे पॅकेट्स रचून घेत आहे. सांबर मसाला, बिर्याणी मसाला, चाट मसाला, पनीर किंवा मटन ग्रेव्ही, टिक्का मसाला, लसणाची चटणी, हे सर्व पदार्थ अधूनमधून आपल्याला लागतात. तसंच हे आमसूल आहे, ते कढी वगैरे करायला लागतं. त्यानंतर बासुंदी मसाला, मॅगी, पास्ताचा मसाला, केचप वगैरे, हे सर्व मी एकाच ठिकाणी रचून घेतलेलं आहे. सोबतच हे फूड कलर्स आहेत. बऱ्याचदा आपल्याकडनं ते इकडे तिकडे कुठेही ठेवले जातात, त्यामुळे आपण बऱ्याचदा विसरतो सुद्धा की आपल्याकडे कोणते मसाले आहेत, कोणते नाही आहेत. पण जर ते अशा पद्धतीने एकाच डब्यात रचून घेतले तर ते पटकन सापडतात. तर या ट्रान्सपरंट डब्यात मी ठेवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे सर्व पॅकेट्स ऑर्गनाईज केले तर आपलं काम बरंच हलकं होतं. त्यामुळे यांनासुद्धा मी फ्रीजर साईडमध्ये ठेवून घेतलेलं आहे, त्यामुळे हे फ्रेश राहतात आणि त्यांचा वाससुद्धा उडून जात नाही. त्यानंतर माझ्याकडे हा क्यूटसा बटर ट्रे आहे. हा मी मिशोवरून मागवलेला आहे, तर याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि याच्यासोबत नाईफसुद्धा आहे. याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे, आवडल्यास तुम्ही ती चेक करू शकता.
तर सध्या मी यात बटर ठेवलेलं नाही, माझ्याकडे चीज होतं ते ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा एअरटाईट चौकोनी डब्यात मी चीज स्लाइस ठेवून घेतलेल्या आहेत. यांना मी 4 नंबरच्या शेल्फमध्ये ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर हा माझ्याकडे कूल पॅक आहे. मुलं सारखी धडपडतात किंवा आपली मानपाट दुखते त्यावेळी शेकायला, म्हणून मी हा पॅक कूलिंगसाठी इथे ठेवून घेतलेला आहे. मुलांसाठी थोडं जास्तीचं दूध आणलेलं असतं तर त्याला बरीच साय येते आणि ही क्रीम कुणीही खात नाही. तर मी घरगुती तूप काढण्यासाठी 15-20 दिवसांची साय एकत्र काढून ठेवते आणि ही सुद्धा मी फ्रीजरमध्येच ठेवते, त्यामुळे साईचा वास येत नाही आणि ती खराब होत नाही. इथे हा अजून एक डब्बा होता, यात माझी बरीचशी साय जमलेली आहे. हा आणि आणखीन एक असे दोन्ही डबे मी या ट्रेमध्ये ठेवून घेतलेले आहेत, कारण हे फक्त मीच वापरते, त्यामुळे खाली एका साईडला त्यालाही याची अडचण होत नाही. अशा पद्धतीने मी हे खाली ठेवून घेतलेलं आहे. हा लास्टवाला ट्रे आहे. यात मी जास्तीचं खोबरं, रवा, मैदा, शेंगदाण्याचं कूट अशा वस्तू ठेवून घेते. बाहेर यांना जाळं लागतं, अळी पडते. शेंगदाण्याच्या कूटमध्ये खूप साऱ्या मुंग्या होतात किंवा ते थोडंसं खवट होतं, त्यामुळे मी ह्या वस्तूसुद्धा इथे ठेवून घेते. तिथे थोडीफार जागा अजून शिल्लक आहे, म्हणजे गेस्ट येणार असले किंवा आपण किराणा वगैरे केला तर तेव्हा ज्या काही वस्तू एक्स्ट्राच्या आपण आणतो त्यासुद्धा इथे आणखीन मॅनेज होऊ शकतील. आता पुढे या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या रोजच्या लागणाऱ्या असतात, तर त्यांना मी अशा छोट्या छोट्या काचेच्या बरण्यांमध्ये भरून घेतलेलं आहे. चारोळ्या, लवंग, सुंठ पावडर, मिरे हे सगळं साधारणतः रोजच लागतं. या छोट्या छोट्या बरण्या आहेत, ह्या सुद्धा एअरटाईट आहेत, दिसायला अतिशय सुंदर आहेत. यांना मी फ्रीजरच्या डोअर साईडमध्ये रचून घेतलेल्या आहेत. सोबतच इथे बऱ्याच काही आपल्या रोजच्या वस्तू असतात, त्या सगळ्या मी इथे ठेवून घेतलेल्या आहेत. सोबत ही केशराची डबी आहे, पटकन सापडावी म्हणून मी तिची इथेच परमनंट जागा करून ठेवलेली आहे. तसंच गुळाला सुद्धा पावसाळ्यात पाणी सुटतं आणि उन्हाळ्यात मुंग्या लागतात किंवा बुरशी येते, त्यामुळे तो सुद्धा मी इथे ठेवून घेतलेला आहे. तर प्रत्येक घराची गरज वेगवेगळी असते, वेगवेगळं सामान आपण वापरत असतो, त्यामुळे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार या व्हिडिओमधल्या काही आयडिया तुम्ही वापरल्या आणि त्यानुसार तुम्ही फ्रीज ऑर्गनाईज केला तर तुम्हाला बराच फायदा होईल. मी इथे असं रचलं म्हणून तुम्ही पण तसाच रचावा किंवा तसाच फ्रीज घ्यावा, तशाच वस्तू तसेच डबे घ्यावे असं काही नाही. तुमच्याकडे ज्या वस्तू जशा आहेत त्या फक्त व्यवस्थित सुटसुटीत आणि टापटीप रचल्या, स्वच्छ ठेवल्या की वस्तू छान दिसते. तर असा हा सर्व पसारा मी या फ्रीजमध्ये ऑर्गनाईज केलेला आहे. तर फ्रीजच्या बाहेर मी वीकली स्कूल लंचचा चार्ट लावून ठेवलेला आहे, म्हणजे सकाळी मुलांचा डब्बा काय करायचा असं टेन्शन घ्यायचं कामच नाही. समोर आलं, चार्ट वाचला की मेन्यूप्रमाणे मी पदार्थ बनवते, त्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो. आणि मी फ्रीज खूप खचाखच भरून ठेवत नाही, त्यात अगदी गरजेच्याच वस्तू मी ठेवते आणि माझ्या फ्रीजमधल्या वस्तूंचा कधीसुद्धा वास येत नाही. ह्या सर्व गोष्टींमुळे माझा बराचसा वेळ वाचतो आणि मेहनतसुद्धा वाचते. तर असा हा ॲमेझॉन बेसिक्सचा साईड बाय साईड फ्रीज आहे. याची किंमत साधारणतः 1 वर्षापूर्वी 40 ते 50 हजारांच्या दरम्यान होती. गेल्या 1 वर्षात मला फ्रीज वापरताना कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही, अगदी व्यवस्थित सुरू आहे आणि तसंच काही अडचण आल्यास कंपनी सर्व्हिससुद्धा पुरवते. एकंदरीतच या फ्रीजचा माझा अनुभव अतिशय भन्नाट आहे. मला हा फ्रीज खूप 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 जास्त आवडतो. चला तर मग व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, कारण यात मी टॉप टू एंड फ्रीजविषयी सर्वच बारीक सारीक गोष्टींच्या डिटेल्स शेअर केलेल्या आहेत, पण मला खात्री आहे की मी तुमचा वेळ वाया घालवला नसेल. डे टू डे लाईफमध्ये उपयोगी पडतील अशा गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला आशा आहे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.